चॅम्पियन्स. आज आपण बघणार आहोत न्यूट्रिशन इन अॅमिबा. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला माहिती पाहिजे की अॅमिबा म्हणजे काय आहे. तर अॅमिबा सुद्धा हा लिव्हिंग थिंग आहे आणि तो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. आणि अॅमिबाचं काय स्ट्रक्चर आहे बघा, हा अॅमिबा आहे आणि ह्याचे जे सुडोपोडिया आहेत, ह्या सुडोपोडियाला आपण फाल्स फूट सुद्धा असं म्हणू शकतो. ह्याला काय म्हणतो ऑरमध्ये फाल्स फूट असं म्हणू शकतो आपण, कारण तो त्याच फूटनी मूव्ह करत असतो, मुवमेंट करत असतो आणि त्याचा शेप सुद्धा बदलू शकतो आणि तो इरेग्युलर शेपचा असतो. तो एकाच शेपमध्ये राहत नाही, तो त्याचा शेप वारंवार बदलत असतो. हा आहे त्यांचा न्यूक्लियस. तर आता आपण बघूयात हे न्यूट्रिशन कसं करतात. सुडोपोडियाज आहे, सुडोपोडियाने काय करतात, हे फॉरेन जे फूड पार्टिकल आहेत त्यांच्या पुढे आलेले फूड पार्टिकल ते त्या सुडोपोडियाने इंजेस्ट करून घेतात. तर ही प्रोसेस पूर्ण त्यांची न्यूट्रिशन करायची जी प्रोसेस आहे ते पूर्ण हॉलोझाइक प्रोसेस आहे. म्हणजे काय, तर हॉलोझाइक प्रोसेसमध्ये 5 स्टेप्स येतात मित्रांनो. ते आहे इंजेशन, डायजेशन, त्यानंतर ऍब्झॉर्प्शन, ऍसिमिलेशन आणि आहे इजेशन. ठीक आहे. अॅमिबा आहे आणि तो काय करतोय, त्याच्या सुडोपोडिया थ्रू हा जो फूड पार्टिकल आहे, येलो वाला काय आहे, हा फूड पार्टिकल आहे, तो त्याचं फूड काय करतोय, ह्या सुडोपोडियाने शरीरामध्ये घेतोय, एनग्लफ करतोय. अॅमिबा एनग्लफ द फूड पार्टिकल इन टू द बॉडी अँड ही स्टेप कोणती आहे, तर इंजेशन आहे. त्यानंतर सेकंड वन इज आहे डायजेशन. डायजेशन मध्ये काय करतो, तो फूड व्हॅक्यूल मध्ये घेतो आणि तिथेच त्याच्यावर प्रोसेस करत असतो. फूडला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये रूपांतर करत असतो केमिकल टाकून. आणि त्यानंतरची स्टेप्स आहेत थर्ड नंबरची ऍब्झॉर्प्शन. जे पचन झालेलं आहे त्याच्यानं आणि जे काही तो डायजेस्ट केलेला आहे तो तिथं काय करतो, ऍब्झॉर्ब करून घेतो. त्यानंतरची स्टेप्स आहे ऍसिमिलेशन. ऍसिमिलेशन मध्ये जेवढं काही त्यांनी घेतलेलं आहे फूड ते युटिलाइज करण्यासाठी ऍसिमिलेट करून घेतो त्या फूडला. आणि शेवटची स्टेज आहे इजेशन आणि त्या इजेशन प्रोसेसमध्ये ते फूड पार्टिकल्स काय करतात, तो शरीराच्या बाहेर टाकतो. अॅमिबा आपल्याला डोळ्याला दिसत सुद्धा नाही, तो युनिसेल्युलर आहे, तो अंडर द मायक्रोस्कोप खालीच आपल्याला बघावं लागतं, तरी सुद्धा तो 5 स्टेप्स मध्ये त्याचं न्यूट्रिशन करतो. ठीक आहे. जसं शरीरामध्ये त्याची सेल वॉल रप्चर करून आतमध्ये फूड घेतो, तसंच तो जेव्हा त्याचं पूर्ण युटिलायझेशन होतं त्या फूडचं बॉडीमध्ये, त्यावेळेला जो अनवॉन्टेड मटेरियल पार्ट आहे तो त्याच प्रकारे त्याची सेल वॉल रप्चर करून तो शरीराच्या बाहेर टाकत असतो. तो युनिसेल्युलर असून सुद्धा अशाच प्रकारे त्याचं न्यूट्रिशन करतो. जसं की आपणही म्हणजेच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम सुद्धा हॉलोझाइक प्रोसेस थ्रू काय करतात, त्यांचं न्यूट्रिशन करतात. तुम्हाला जर काही आणखीन अॅमिबाबद्दल वेगवेगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच कमेंट करा आणि पुन्हा भेटू अशाच इंटरेस्टिंग शॉर्टमध्ये. थँक्यू.